महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा भाजपवर किंवा महायुतीवर संकट येतं तेव्हा एकाच नेत्याची सर्वात आधी आठवण काढली जाते. ते नेते म्हणजे गिरीश महाजन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे. विरोधकांचे बंड कसे मोडून काढायचे आणि नाराज नेत्यांना कसं शांत करायचं यात महाजनांचा हात कोणीच धरू शकत नाही. परंतु सध्या जळगाव आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एक भलतंच चित्र पाहायला मिळतं आहे. जो नेता संपूर्ण महाराष्ट्रातली बंडखोरी शांत करतो तोच नेता स्वतःच्या घरातली म्हणजेच जळगाव मधली बंडखोरी का थांबवू शकला नाही, असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह राजकारणातही निर्माण झाला आहे. त्याच संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊन जाणून घेणार आहोत यामागचे नेमके कारण काय आहे. चला तर मग समजून घेऊया जळगावात नक्की चाललंय तरी काय आजच्या या व्हिडिओमध्ये. सध्या जळगावचं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. उन्हाळ्याच्या तापमानापेक्षा इथे राजकारणाचा पारा जरा जास्तच चढलाय. जळगाव हे नेहमीच भाजपचा आणि गिरीश महाजन यांचा मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. परंतु यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुती अंतर्गत जागा वाटप करताना स्थानिक नेत्यांची गणित चुकली. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षांना एकत्र सांभाळताना काही स्थानिक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून वर्षानुवर्षे पक्षासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात चांगलीच नाराजी पसरली आहे. महाजनांनी अनेकांची मनधरणी केली, समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी बंडखोर नेत्यांनी ऐकण्यास स्पष्ट नकार देऊन आपले उमेदवारी अर्ज देखील मागे न घेण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. आणि यामुळे जळगावमध्ये अजूनही बंडखोरी कायम आहे, ज्याचा थेट फटका भाजपच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो. त्यातच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगावच्या राजकारणाची चर्चा एकनाथ खडसे म्हणजे नाथाभाऊ यांच्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. एकेकाळी जळगावात खडसे आणि महाजन ही जोडी भाजपची ताकद होती, परंतु नंतर त्यांच्यातलं राजकीय वैर्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील अंतर्गत बंडखोरीमुळे एकनाथ खडसे यांचे जुने समर्थक आणि विरोधक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. विरोधकांकडून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना छुपी मदत आणि नाराज असणाऱ्यांना अंतर्गत पाठिंबा मिळत असल्यामुळे गिरीश महाजनांची डोकेदुखी दुप्पट झाली आहे. महाजनांचे पक्षांतर्गत विरोधक याच बंडखोरीचा फायदा घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे थेट रिंगणात नसले तरी त्यांच्या राजकीय प्रभावाची सावली या संपूर्ण निवडणुकीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. फडणवीस यांनी नेहमीच गिरीश महाजनांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि महाजनांनी ती पार देखील पाडली आहे. परंतु आता महाजनांच्या स्वतःच्या जिल्ह्यात बंडखोरी कायम राहिल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महाजन या दोघांवरही टीका करायला सुरुवात केली आहे. ज्यांना स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार, असा सवाल विरोधक विचारत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ एक जागा जिंकण्यापुरती राहिलेली नसून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाची आणि गिरीश महाजन यांची जळगावमधील प्रतिष्ठापणाला लावणारी लढाई बनली आहे. थोडक्यात सांगायचं तर दुसऱ्यांचे गड फोडणारे गिरीश महाजन सध्या स्वतःचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. आता जळगावच्या या बदललेल्या राजकीय वातावरणात बंडखोर बाजी मारतात की संकटमोचक महाजन ऐनवेळी काहीतरी जादू करून भाजपचा विजय निश्चित करतात, हे पाहणे आता अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, गिरीश महाजन जळगावचा हा तिढा सोडवू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.